थँक्यू सर. चालू असलेला सामना UCC डोंगरपाडा वर्सेस श्री साई. बॉलर नेम पासवान. स्ट्राइक अँड हँडला श्रेयश. नॉन स्ट्राईकला मितेचा पहिला चेंडू टॅपच्या स्वरूपात सिंगल धाव पूर्ण. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक वर्ष 3. पहिल्या लॉट मधला हा 3रा सामना. सुंदर असा शॉट, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. दोन चेंडू एक धावा. पुन्हा एकदा एक धाव सिंगलच्या रूपात. सुंदर अशी गोलंदाजी पासवानकडून. पहिलंच षटक, पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक घेतलेलं आहे पहिलंच UCC डोंगरपाडानी. पुन्हा एकदा एक फुलटॉस चेंडू, असा सुंदर असा चौकार. चार चेंडू आणि धावसंख्या झालेले 6. सुंदर अशी फलंदाजी श्रेयश यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर असा, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना शेवटचा चेंडू. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे UCC डोंगरपाडा संघाने. शेवटचा चेंडू मितेश याला पासवान. सुंदर असा चेंडू, गडी बाद. आणि हा हादरा, पहिला हादरा UCC डोंगरपाडा या संघाला. राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. मोरेगाव चॅलेंजर्स आणि श्रीदेव आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. लुझरमधला हा सामना असणार आहे. बिग मॅच फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे. नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस श्रीदेव. पहिलं षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 7. दुसरं षटक घेऊन आलेला सचिन. स्ट्राईक हँडवरती श्रेयश. सुंदर असा चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जात असताना धावसंख्या 1 नी पुढे सरकते. धावसंख्या झालेली 8. निखिल, याच दरम्यान व्यासपीठावरती संयुक्त मित्रमंडळाचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पपेश चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 2 चेंडूचा खेळ समाप्त. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 9 वर. एक गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती श्रेयश आणि बॉलिंग मार्गावरती आहे सचिन. सुंदर असे 2 चेंडू टाकले. हा सुंदर असा फुलटॉस आणि हा डिक्लेरेशन झोनमध्ये जात असताना एक धाव पूर्ण. सुंदर अशी श्रेयसच्या बॅटिंगतून एक चौकार आलेला आहे. आणि हस्तिक गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केली होती. तो स्ट्राईक हँडवरती आता. निखिल, अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे त्याचं शॉर्ट सिलेक्शन. खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलला आहे. व्यासपीठावरती रमेश सोलकर संयुक्त मित्रमंडळाचे सल्लागार आहेत, आता उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुंदर असा टोला, तेवढा सुंदर असा चौकार. या श्रेयसच्या बॅटमधून दुसरा चौकार आलेला आहे. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 15. सुंदर अशी फलंदाजी. श्रेयसच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. शेवटचा चेंडू आणि एक धाव पूर्ण. 2 षटक समाप्ती. धावसंख्या 16 आणि एक गडी बाद. श्रेयस बॅटिंग करत आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. स्वस्तिक 2 चेंडू 2 धावा. सुंदर अशी बॅटिंग. निखिल, खूप चांगली बॅटिंग आपण बघू शकता केले बॅट्समनने. आणि 2 चौकार, 2 खणखणीत चौकारानं इथे धावसंख्या 16 झालेत. धावसंख्या 16. सभापती चषक 2025चा 16 इथे प्रेक्षक झालेत. गोळा या 16वरती आहे सर्वांचा डोळा. आपण नयनरम्य अद्भुत असं दृश्य. प्रकाश होतातली स्पर्धा आहे. षटक क्रमांक 3ची सुरुवात. दोन्ही बॅटर आत्मविश्वासाने बॅटिंग करतात. यस सर.
बघायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये श्रेयसला तेवढी कामगिरी जमली नाही, पण दुसऱ्या सामन्यामध्ये तो ती कामगिरी सर पूर्णपणे प्रयत्न करत आहे तो भरून काढण्याचा. जी हाँ, बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और साझेदारी पनप रही है. सबसे बड़ी बात है साझेदारी की ज़रूरत है और रक्षात्मक तरीके से खेलते ये इनका तो जो तालमेल है निखिल बहुत बढ़िया है और उसका फायदा में रनों की रफ्तार बहुत अच्छी है दबाव गेंदबाजों के ऊपर. यस सर, ते 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 18 धावा झालेल्या आहेत. माझ्या मते 30 धावा या ग्राउंडवरती पुरेशा असतील रोखायला. तीन चेंडूचा खेळ समाप्त. 63 षटक, धावसंख्या 19. सुंदर अशी गोलंदाजी, स्ट्राईक बॉलिंग मार्गावरती आहे जयू. सुंदर असे 3 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. पुन्हा एकदा हस्तिक बॅटिंग मार्गावरती आणि हा पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते ती 20. चौथा चेंडू जयू याच्याकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळताना लेग साईडला ढकलला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु नाही. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 21. 1 गडी बाद. 4 चेंडू समाप्त झाले. 2 चेंडू 21 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5वा चेंडू जयू घेऊन येत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. हस्तिक असं बघायला पूर्ण समंजसपणे बॅटिंग करत आहे. 1 धावसंख्या पुढे सरकवत आहे. संघाला माहिती आहे त्याला की किती धावेपर्यंत आपण रोखू शकतो. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु सुंदर अशी फिल्डिंग. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 षटक समाप्तीत. धावसंख्या 23. निखिल 3 ओवर का जो खेल है रनों की रफ्तार बहुत बढ़िया और आपने विकेट नहीं खोया है. अगर आपकी गाड़ी लंबी लेके जाना है तो आपको गाड़ी में पेट्रोल का होना बहुत ज़रूरी है. अगर आप एक बड़ा टोटल बनाना चाह रहे हैं तो आपके पास विकेट का होना बहुत ज़रूरी. तो विकेट है आपके पास और दोनों बल्लेबाज टैलेंटेड खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. प्रेशर बनाया है इस वक्त गेंदबाजों के ऊपर, मोमेंटम बल्लेबाजों के पास. यस सर. शेवटचा षटक घेऊन आले बाबू. सुंदर असा चेंडू. फलंदाज काहीचा समजलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी बाबू यांची. शुरुआत तो बहुत बढ़िया की है. पहली गेंद पर डॉट बॉल, स्कोर 23 पर रुका हुआ. इस बार गेंद आ रही है. यहाँ खिलाड़ी बिल्कुल बहुत तेजी के साथ लॉन्ग ऑफ क्षेत्र से भाग कर आए. गेंद को वह फील्ड करना चाह रहे थे. क्लीन बिल्डिंग नहीं हुई और इसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने. स्कोर पहुंच चुका है 24 पर. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडवरती श्रेयस. पूर्ण समंजसपणे बॅटिंग करत आहे आत्तापर्यंत श्रेयसची सुंदर अशी खेळी. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी बाबू यांची. आता स्ट्राईक हँडवरती हस्तिक. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर आणि हा गडी बाद. त्रिफळाची बाबू यांनी मोठा हादरा दिलेला आहे UCC डोंगरपाडा या संघाला. लग्नाला जायाला शालू नेसू नको. जुना जुना शालू नेसू. धावसंख्या 25. मोठा हादरा लागलेला आहे. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हस्तिक. हा गडी बाद झालेला आहे. निखिल स्टार्ट अच्छा था. 3 ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही, लेकिन आखिर के ओवर में जहाँ आपको वो बड़े स्ट्रोक की तरफ जाना था, मोमेंटम को बरकरार रखना था, आपने उस मोमेंटम को बरकरार नहीं रखा है. बाबू की बहुत शानदार गेंदबाजी रही है. जो आखिरी ओवर है उसमें इन्होंने प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बनाया. शेवटचा चेंडू. चौथा षटक. बाबूनी सुंदर असं सर कमबॅक करून दिलेलं आहे आपल्या संघाला. 5 चेंडूमध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद. मोठा हस्तिक सारखा सर खेळाडू बाद केलेला आहे त्यांनी. शेवटचा चेंडू आणि हा अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती 27. निखिल आपने अभी सराहना की बाबू की, तो बाबू ने वाइड बॉल डाल दिया. लेग स्टंप के काफी बाहर गेंद थी. अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. बॉडी लाइन पर खिलाड़ी युवा खिलाड़ी है. सुंदर फील्डिंग और 1 रन मिलेगा. स्कोर फिलहाल 4 ओवर के बाद 24 गेंदों के बाद रन संख्या 28 रन. जीतने के लिए 29 रनों का लक्ष्य है.
मोरेगाव चॅलेंजर्स श्रीदेव टीम के कप्तान दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी पप्या चव्हाण यांना विनंती आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मोरेगाव चॅलेंजर्स श्रीदेव टीम कॅप्टन आपण टॉससाठी घ्यायचे. संयुक्त मित्र मंडळाचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते पप्या चव्हाण यांच्या शुभ हस्ते केल्या जाईल टॉस. श्रीदेव संघाचा कॅप्टन आणि मोरेगाव चॅलेंजर्स टीम कॅप्टन थँक्यू डीजे मास्टर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपण बघतोय सभापती चषक 2025चा महासंग्राम क्रिकेटचा थरार मनोरंजनाचा डबल बार. पहिला दिवस मॅच क्रमांक 4 लुझर मधला सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्याबरोबर आहेत. एका बाजूला मोरेगाव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संघ आहे श्रीदेव आणि टॉस करण्याकरता पप्या चव्हाण यांना विनंती आहे. इट इज द कॉल. इट इज टेल. ट्राईंग वरती सनी आणि नॉन स्ट्राईंग वरती पासवान. श्रीदेव संघाने टॉस जिंकलेला आहे. अत्यंत महत्वाचा सामना निर्णय. पहिला चेंडू घेऊन येत आहे हस्तिक. निखिल जरा थांब 2 मिनिटं. टॉस अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्याचे कारण पण सांगायचं. फिल्डिंग करणार आहेत कारण आता पहिली मॅच खेळलो बघितलं थोडा तर आता ही मॅच जिंकायची गरजेचं आहे म्हणून थोडं फिल्डिंग घ्यावी लागेल. काय सुधारणा करायला पाहिजेत की ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सूर सापडेल आणि विजयाच्या उंबरट्यावरती येऊन तुम्ही थांबाल. थोडं फिल्डिंगसाठी बघावं लागेल आणि बॉलिंग तर बॉलर चांगलेच टाकत आहेत. पुढे बघूया. तुम्ही काय सुधारणा कराल पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये. आमची बॅटिंग थोडी कमी झाली ती आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि चांगली बॅटिंग करू. निश्चित तुम्हाला शुभेच्छा असतील. श्रीदेव संघाने जिंकला टॉस प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 29 धावाचं आव्हान श्रीसाई संघाला. सुंदर असा डिक्लेरेशन झोन मध्ये जात असलेला चेंडू. धावसंख्या 4 चेंडू 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनीज हा स्ट्राईक एंड वरती आहे. सुंदर असा डोळा तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि हा तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत हस्तिक यांची सुंदर अशी गोलंदाजी आणि त्यांनी फलंदाजी तेवढीच चांगली केलेली. 5 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील हलक्या त्याने खेळलेला विकेट कीपर करून मात्र चूक होते आणि 1 धाव पूर्ण. पहिलं षटक समर्पित. धावसंख्या 5. 29 धावांचं असं आव्हान भलं मोठं आव्हान दिलेलं आहे डोंगरपाड्या संघाने श्रीसाई संघाला. और निखिल बहुत बढ़िया गेंदबाजी आस्तिक द्वारा रही है. जिस तरह से यंग खिलाड़ी और बेस वर्सेस बेस की लड़ाई दोनों मैन ऑफ द मैच. देखिए सनी बहुत बढ़िया बल्लेबाजी रही थी. आस्तिक ने अच्छा प्रदर्शन किया. बेस वर्सेस बेस की लड़ाई थी और अब बैटिंग पावर प्ले का इशारा भी किया गया. पहले ओवर में अच्छा स्टार्ट करके दिया आस्तिक ने. यस सर. बघायला गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होती. पहिलं षटक तेवढं सुंदर असं हस्तिकने टाकलेलं आहे आणि तेवढंच सुंदर असं सनी खेळलेलं आहे. पहिलं षटक समाधी धावसंख्या झालेली 5. 29 धावांचं लक्ष आहे आणि हा ही षटक पॉवर प्लेचं असेल. 18 गेंदों का खेल अभी आना बाकी है और जीतने के लिए 23 रनों की जरूरत 24 रनों की जरूरत 29 रनों का लक्ष्य है. तो 24 रन चाहिए. गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन. चिराग को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. सनी ऑन स्ट्राइक. चिराग का फ्रंट लाइन गेंदबाज है और पावर प्ले 15 मिनट का समय आपको दिया गया है. 15 मिनट का समय बहुत ही बेशकीमती है आपके लिए. नो बॉल और उसके ऊपर प्रहार. गेंद बॉडी लाइन के बाहर. ये प्रहार ये पलटवार. व्हाट अ शॉट. मैग्निफिसेंट स्ट्रोक. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा हस्तिक भाव खाऊन गेला. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू नो बॉल वरती 5 धावा आणि हा अत्यंत महत्वाचा चौकार वसूल केलाय सनीनं. यस सर.
गेल्या षटकातील जो दबाव होता त्यांनी पूर्णपणे हा चौकार मारून चेंडूही सर खराब होता. 9 चेंडूवर अतिरिक्त धावसंख्या आणि पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपाची पंचांचा निर्णय वाईट. रिव्ह्यू घेतलेला आहे. सुंदर असा कमबॅक केलेला होता अस्तिक सनी यांनी. चिरागना मात्र काहीची लाईन भेटलेली नाही आहे. थर्ड अंपायर क्रुशियल मुकाबला है और फिलहाल इंटरेस्टिंग मैच. मैं डगआउट में हूँ यहाँ और पहला मुकाबला जीत चुके हैं. दूसरे मुकाबले में सनी के पास हा पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती 11. 0 बॉलवरती 6 धावा आलेल्या आहेत. कमाल का मैच है और चिराग गेंदबाजी करने का तैयार. सामना करेंगे बल्लेबाज सनी. माहौली क्रिकेट टीम प्रेजेंट सभापति चषक. तो चले गए पॉइंट क्षेत्र में खेल दिया. पॉइंट पर खिलाड़ी तैनात है नहीं है तो एक रन आपको मिलेगा. निखिल कमाल का मैच है. यस सर. सुंदर अशी फलंदाजी सनी यांच्याकडून. चिरागला माहितलं हा चेंडू मस्त लाईन लेन भेटलेली आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहे सुंदर असा. परंतु अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावा सर कुठेतरी यांना महागात पडणार आहे. रोशन चौहान इनकी तरफ से अगर बल्लेबाज चौका जड़ते तो 500 का इनाम है. चिराग तैयार है गेंदबाजी करने के लिए. फिलहाल बहुत ही जबरदस्त मुकाबला है मैदान के अंदर. बैकवर्ड चले गए और पर खेलते या खतरा हो सकता है. क्या 1 रन मुकम्मल किया. दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है. सनी का आउट या नॉट आउट. अंपायर आउट दिया गया है और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाना चाह रहे हैं या नहीं देखने वाली बात. टीवी अंपायर की तरफ सिग्नल करना चाह रहे हैं. डीआरएस का इस्तेमाल कुछ देर के लिए रुकना पड़ेगा. कहानी इंटरेस्टिंग है. थँक्यू तिथे सचिन आमच्या डगआउटमध्ये आहेत. कॅमेरामॅन सचिन आमच्या डगआउटमध्ये आहेत. त्यांना निश्चितच हा मॅच अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी आहे. यात काही शंका नाही आहे. तुम्ही सामना जिंकाल असं वाटतंय का. हां वाटतंय. कोण या ठिकाणी या सामन्यामध्ये हिरो ठरेल. काय हिरो कोण असेल या मॅचचा. यामध्ये आमचा सगळेच हिरो आहेत आणि आता हिरो असणार सनी, जयू आणि पासवान. मैदान के अंदर चल रहा है घमासान. आणि हा मोठा हादरा लागलेला आहे श्रीसाई संघाला या सनी यांच्या रूपात. सर समीकरण सांगा. डीजे मास्टर थांबा. मॅच सुरू करायचं पुन्हा एकदा. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 13. 16 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता सर. 16 गेंदों का खेलना बाकी. 16 रनों की जरूरत है. बहुत ही जबरदस्त मुकाबला. बैकफुट चले गए बहुत सुंदर तरीके से को स्टीयर किया गया. 1 रन लेने का मौका. 15 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. पॉवर प्लेचं षटक चालू असताना चिराग रनआउटच्या स्वरूपात 1 गडी बाद झालेला आहे. मोठा हादरा श्रीसाई संघाला लागलेला आहे सनी यांच्या रूपात. पुन्हा एकदा हलका त्याने लेग साइडला खेळताना 1 धाव पूर्ण. बिल्कुल दर्शकों के आवाज डगआउट में बिल्कुल आप आवाज सुन रहे. 14 गेंदे 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. यस सर. चिराग गेंदबाजी कर रहे. पावर प्ले ऑन है. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया. 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने. सिंगल के साथ 13 गेंदे 13 रनों की जरूरत है. तो इस मुकाबले में आपको विकेट चाहिए.
अगर निखिल विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिलेगा। बल्लेबाज तो इस तरह से खेलने वाले जो कि बड़ा स्ट्रोक नहीं खेलने वाले हैं। यस सर, डोंगरपाडा संघाला विकेट पाहिजे असेल, कमबॅक करण्यासाठी विकेट विकेट खूप महत्वाचा असेल। चिराग अपने बॉलिंग मार पर तैयार है, बैकफुट चले गया, टैप किया गया, गैप निकाला गया। बहुत इंपॉर्टेंट मैच है और ये तालियों की आवाज में सुन रहा हो। कमाल का माहौल यहाँ बना हुआ। सभापति चषक 2025, 12 गेंदों में 12 रन चाहिए। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। कहानी इंटरेस्टिंग है, रोचक है, दिलचस्प, मजा आएगा। शुक्रिया डीजे, वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं सभापति चषक 2025 और डगआउट में यह आवाज आ रही है, खास करके पासवान के लिए वो आवाज आ रही है। गेंदबाजी में परिवर्तन, श्रेयस गौरव गेंदबाजी करेंगे। सर पर खेल दिया और खिलाड़ी तैनात है। गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ अब आंकड़े बदलते हुए 11 गेंदें और 11 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। गौरव राउंड विकेट, जबरदस्त स्ट्रोक, क्या आपने खेलते हुए, क्या कमाल का स्ट्रोक है। गेंद बॉडी रन के बाहर जाएंगे, 4 रन। सुपर बैटिंग, वंडरफुल बैटिंग। सुंदर असा जयूच्या बॅट मधून चौकार आलेला आहे, त्यांनी हल्ला बोललेला आहे श्रेयस वरती। आता समीकरण झालेलं आहे 10 चेंडू आणि 7 धावा। सुंदर अशी फलंदाजी जयूच्या बॅटिंग मधून। 10 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है। जयू का ये चौका अगर आपको अच्छा लगा है तो तालियां तो बजाइए, तालियों की आवाज। फैंटास्टिक बैटिंग, क्या कमाल का स्ट्रोक था और बॉडी का बैलेंस बहुत अच्छा था। बल्ले का पूरा चेहरा दिखाया, हेड पोजीशन बहुत बढ़िया, टाइमिंग और प्लेसमेंट। वहाँ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे, लेकिन बीच मैदान पर जो गैप था वो गैप ढूंढ लिया, गैप भेज दिया था। खूबसूरती के साथ फाइन लेग पर गेंद को खेल दिया। 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सभापति चषक 2025 बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर फिलहाल इस वक्त लाजवाब खेल है। डगआउट से आवाज आ रही है, पासवान साहब और जीव मैदान के अंदर कमाल कर रहे हैं। प्रेशर पूरी तरह से फील्डिंग करने वाले टीम के ऊपर। आपको विकेट गुच्छे में चाहिए तब जाकर बात बनेगी। गौरव तैयार, राउंड विकेट, बिंदी में आएगी तो भी फायदा हो जाएगा। बढ़िया गेंदबाजी, लेग ब्रेक किया गया, टर्न मिला, टर्न बहुत अच्छा था गौरव का और अच्छा बाउंस भी था। 6 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। सर गोलंदाजी मार्गावर श्रेयस आहे। ओके, बस श्रेयस गेंदबाजी कर, नो बॉल और उसके बाद में रनआउट का मौका भी है। बल्लेबाज रनआउट है, नो बॉल का इशारा हुआ है। एक्शन रिएक्शन मैदान के अंदर और बहुत सारे सवाल। श्री साई निखिल थोडीशी झाली घाई, नो बॉल होता, इथे धावण्याची पण आवश्यकता नव्हती। यस सर, पासवान सारखा मोठा हादरा लागलेला आहे सर श्रीसाई संघाला। पासवान 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, समीकरण काही असत आहे। बॉल काउंट झालेला आहे सर। यस, मैच अभी भी समाप्त नहीं है, मजा आएगा इस मुकाबले में। 7 गेंदे 5 और पिछला मैच आपने देखा था जब 6 गेंदे में 4 रन चाहिए थे, तब जाकर भी मजा आया था, वो भी मुकाबला रोचक बन गया था। तो अब इस मुकाबले में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज श्रेयस आखिरी गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइक एंड वरती सर बाबू आलेला आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती, जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की निर्णायक ओवर में। स्वीप किया सुंदर तरीके से, 6 गेंदें और जीतने के लिए फिलहाल यहाँ से 5 रनों की जरूरत है या 4 रनों की जरूरत सर। 4 रन चाहिए। यहाँ डगआउट बहुत प्रसन्न लग रहा है, बिल्कुल आप देख रहे हैं। और अपोनेंट टीम क्या चर्चा कर रहे हैं, क्या एक बार खिचड़ी पकने वाली है। खिचड़ी पक रही है निखिल, खिचड़ी पक रही है, आप देख सकते हैं यहाँ खिचड़ी पक रही है, चर्चा हो रही है। और मैदान के अंदर स्टीव मार्कवा है, दोनों बल्लेबाज बिल्कुल स्टीव मार्कवा, भाई 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 भाई, वो गाना भी बज सकता है, लेकिन
इस मुकाबले में प्रेशर कुकर की सिट्टी भी बज रही है अपोनेंट टीम के लिए। शुक्रिया टीचर। रुचि एक शातिर कप्तान माने जाते हैं, अनुभवी खिलाड़ी है। 6 गेंदे और जीतने के लिए 4 रन चाहिए, कंपल्सरी चेस है, तो इसका मतलब है 2 गेंदें आपको अच्छी डालनी है। और गेंदबाजी में चिराग गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोरिंग मार पर कुणाल बाबू एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी। चला घाई काय वेळेचं बंधन आहे। कुणाल अपने बोरिंग मार पर तैयार। 6 गेंदे 4 रन चाहिए। इंटरेस्टिंग कहानी, दर्शक काफी संख्या में मौजूद है। रोचक मुकाबला देख रहे हैं DBN लाइव पर। फील्डिंग में थोड़ा तब्दीली करना चाह रहे हैं इस वक्त तक टीम के कप्तान। आंखों के सामने 2-3 खिलाड़ी है, बिल्कुल इस वक्त घेरा बनाया हुआ है। ऑफ टर्म के बाद ओ माय गॉड, विकेट कीपर ने फील्डिंग सजाई, सब कुछ अच्छा किया, लेकिन खुद ने वो बॉल छोड़ा है। अब करे तो क्या करे। कोणच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून साईडला व्हावे, उजव्या साईडला यावे आपल्याकडे। 5 गेंदे 3 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मैच। ही चूक काहीशी सर महागात पडू शकते। जी हाँ, बिल्कुल सही कहा आपने। अभी भी घेरा बनाया हुआ है, पॉइंट है, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी टैप किया और गैप निकाला। 4 गेंदे और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। गेंद को लैंड करने की जरूरत, क्योंकि इस वक्त आप कुणाल जो गेंदबाजी कर रहे हैं फुल टॉस कर रहे हैं, तो पहली गेंद बहुत अच्छी थी, दूसरी थोड़ी खराब थी। दोनों बल्लेबाज सेंसिबल तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। कुणाल इस ओवर की अगली गेंद, बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी। यहाँ 1 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। श्री साई के सारे खिलाड़ी बहुत खुश लग रहे हैं। अब आपके पास यहाँ से आने वाली 4 गेंदें, 1 रन चाहिए। दोनों बल्लेबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। माहौल क्रिकेट टीम का बहुत ही शानदार आयोजन। सभापति चषक 2025 टैप किया, यहाँ खतरा भी हो सकता है। ओ, इसी के साथ ये मुकाबला श्री साई ने जीत लिया है। लगातार दूसरा मुकाबला जीतकर हौसले बुलंद है श्री साई के। कांग्रेचुलेशन। टॉप 14 मध्ये जाणारा पहिला संघ श्री साई। सभापती चषक 2025 चा टॉप 14 मधला पहिला संघ ठरलेला आहे श्री साई। माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 टॉप 14 मधला पहिला संघ श्री साई ठरलेला आहे सर। आणि यानंतरचा आवाज पंचकोशात गाजलेले प्रदीप चव्हाण यांचा मधुर आवाज।